अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील कथितरित्या गायब झालेल्या खुल्या भूखंडांचा म्हणजेच ओपन स्पेसेसचा मुद्दा आता थेट राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पोहोचलाय। या प्रकरणामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली। अकोला शहरामधील तब्बल 40 खुल्या जागा गायब झाल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित करत शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत पोहोचली असून संपूर्ण राज्याचं लक्ष हे आता अकोल्याकडे लागलंय। अकोल्यात 1000 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप। शिवसेनेच्या आरोपानं प्रशासनात खळबळ। घोटाळ्याची व्याप्ती स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत। अकोला महापालिकेच्या हद्दीतील तब्बल 40 खुले भूखंड गायब झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट पावसाळी अधिवेशनात केला। अकोला शहरातील खंडेलवाल मारुती शोरूम, जैन लॉन्स अशा 40 खुल्या भूखंडाच्या जागा हडपल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। अधिवेशनात वडेट्टीवार यांनी अकोल्यातील जमिनींची यादीच वाचून दाखवली। सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या जागा हडपल्यानं याची चौकशी IAS अधिकाऱ्याच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। अकोलामधील एका महानगरपालिकेमधील जवळपास 40 ओपन स्पेस जागा हरवल्या, गायबच झाल्या। कोणाकोणाला दिले? प्रामुख्याने भागवत प्लॉटमध्ये मारुतीच्या शोरूमला जागा दिली, ते खंडेलवाल मारुती शोरूमवाल्यांनी ती जागा हडपली, तर जैन लॉन्सवाल्यांनी ही जागा हडपली। म्हणजे महानगरपालिकेची खुली जागा जिथे जिथे दिसेल रस्त्याच्या कडेला हे लोक आता जे काही अतिक्रमण करतात त्याला आपण काढून फेकून देतो। जर अशा पद्धतीने 40 ओपन स्पेस गाढ होत असतील तर मला वाटतं की याची विशेष चौकशी करण्यासाठी एका IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी। एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांनीही अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला। माझ्या प्रभागातील जमिनीचा एक तुकडाही जाऊ देणार नाही असा थेट इशारा भारुका यांनी दिलाय। भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेच्या नगरसेवकानंच जमीन घोटाळ्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानं भाजपच्या अडचणीत वाढ झाली। सत्ताधारीच महापालिकेच्या घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करत असल्यानं आता अकोला महापालिकेत विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी मित्र पक्षच विरोध करताना दिसताय। अकोला के 40 ओपन स्पेस गायब हो गए, ये हम नेता लोग नहीं कर रहे, राजकारणी लोग नहीं कर रहे। ये समिति गठित की थी महाराष्ट्र सरकार ने और अकोला भेजी थी। उन्होंने रिपोर्ट दी महाराष्ट्र सरकार को कि 400 से ज्यादा नक्शे महानगर पालिका से गायब हो गए। 50-60 ओपन स्पेस अकोला के व्यापारियों को, उद्योगपतियों को, बिल्डर को, कुछ सत्ताधारी नेताओं ने, कुछ मनपा और DLR ऑफिसरों ने मिलकर जनता की आर्थिक लूट की है। या जागा 1966 पूर्वीच्या, त्यामध्ये मैदान असलेलं दाखवण्यात आलं होतं, त्याला हिरव्या रंगानं दर्शवण्यात आलं होतं। या प्रकरणात तत्कालीन आयुक्तांनी हा प्रस्ताव संचालक नगर रचना यांच्याकडे पाठवला होता, मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही। त्यानंतर जमीन मालकानं थेट शासनाकडे दाद मागितली। शासनानं यावर मनपाकडून अहवाल मागवला असता महानगरपालिकेनं स्पष्ट केलं होतं की हा बदल ड्राफ्ट्समन एरर म्हणून असून तिथे जाणीवपूर्वक हिरवा रंग दर्शवण्यात आला होता। असं असूनही शासनानं तो ड्राफ्ट्समन एरर असल्याचं मानून त्यात दुरुस्ती करण्याचे आदेश दिले। त्यानुसार विकास आराखड्यात बदल करण्यात आला होता। या बदलाच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनानं मोठा निर्णय घेतला। शासनानं पूर्वी दिलेला दुरुस्तीचा आदेश आता रद्द केला असून सदर जागेवर पुन्हा हिरवा रंग पूर्ववत करण्याचे आदेश दिले। यानुसार महानगरपालिका स्तरावर पुढील कारवाई सुरू असल्याचं अकोला महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी सांगितलं। ही जागा सध्या गोयंका यांच्या नावावर असल्याचंही त्यांनी स्पष्ट करत या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आयुक्त सुनील लहाने यांनी सांगितलं। या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या शासनाने जो दुरुस्तीचा आदेश दिला होता आणि त्या अनुषंगाने जी दुरुस्ती झाली होती ते रद्द करण्याच्या संदर्भात आता आदेशित केलेला आहे आणि हिरवा रंग परत लावण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिका स्तरावर कार्यवाही सुरू आहे। जो घटनाक्रम आहे तुम्ही आपल्याला सांगितलेला आहे, शासनाच्या आदेशाप्रमाणे ही दुरुस्ती झालेली होती आणि जी दुरुस्ती झाली ती रद्द करण्याची कारवाई सुद्धा शासनाच्या आदेशाप्रमाणेच होत आहे।
ही जमीन घोटाळा नसून हा दरोडा असल्याचा आरोप अकोला महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते डॉक्टर झिशान हुसेन यांनी केलाय. सभागृहात शिंदे सेनेच्या नगरसेवकानं या विषयावर बोलत असताना त्यांना भाजपच्या महापौर यांनी गप्प केल्याचा आरोप केलाय. महापालिकेच्या हद्दीतील 40 जागांची चर्चा सुरू आहे, पण या जागा 100च्या वर असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यानं केलाय. सिर्फ जो जगह जिसको दी गई उसका पैसा भी अगर वसूला गया, दोषी पे अगर कार्रवाई की गई, तो मैं ऐसा मानता हूं अकोला के किसी भी नागरिक को आने वाले 10 साल तक महानगर पालिका में प्रॉपर्टी टैक्स, पानी का टैक्स या किसी भी तरीके का मुआवजा भरने की जरूरत नहीं होगी. इतना बड़ा घोटाला ये अकोला महानगर पालिका में हुआ है. और एक सवाल जो बार बार एक विरोधी पक्ष नेता बन के मेरे दिल में आता है कि भारतीय जनता पार्टी की ऐसी क्या मजबूरी है कि वो सर्वसाधारण सभा में चर्चा भी नहीं होने देते. विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुद्दा मांडला. त्या संदर्भात याआधी 8 ते 9 वर्षांपूर्वी याची तक्रार आली. शासनाकडूनही या संदर्भात निर्देश आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेची जागा हडपली, विकली असा सुरू असलेला अपप्रचार चुकीचा आहे. यात कोणताही भ्रष्टाचार नाही असा दावा स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी केलाय. कोणताही भ्रष्टाचार झाला नाही आणि ज्याने कोणी अकोला शहरातल्या ओपन स्पेस ह्या बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्या असतील त्याच्यासाठी आम्ही 3 महिन्यापूर्वीच ठराव घेतलेला आहे की सगळ्या जागा त्या भागातल्या लोकांच्या ताब्यात द्यायच्या आहेत. त्यामुळे असं कोणी जरी असला, आतापर्यंत माझ्या लक्षात नाही आहे, कोणी जनतेने जर लक्ष धाडून दिलं तर ती जागा खाली करून त्याच्या ताब्यात देण्यात येईल. महापालिका हद्दीतील खुले भूखंड गिळंकृत केले जातात आणि याची वाच्यता कुठेही होत नाही. विरोधकांनी मुद्दा उपस्थित केल्यावर कारवाईच्या हालचाली सुरू होतात. म्हणजेच यावरून महापालिकेचं सपशेर दुर्लक्ष असल्याचं स्पष्ट होत आहे. अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.